क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ग्रामपंचायत राळेगाव अंतर्गत येत असलेल्या विहिरगाव येथे शासनाच्या आदेशानुसार 24 डिसेंबरला पेसा कायद्याला 28 वर्षे पूर्ण झाले आहेत। त्या अनुषंगाने पेसा दिवस ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरा करण्यात आला। पेसा कायदा 1996 व सामूहिक वन हक्क कायदा 2006 माहिती व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सरपंच CA मेश्राम हे होते, तर कार्यक्रमाला पेसा अध्यक्ष महेश परचाके, उपाध्यक्ष मनीषा एरकाडे, वन हक्क अध्यक्ष राजू कोडापे, पेसा मोबिलायझर प्रतिभा गेडाम, वन विभाग कर्मचारी भसारकर मॅडम, सरपंच CS मेश्राम, उपसरपंच कपिल वगारहांडे, सचिव सोनकर साहेब, ग्रामपंचायत सदस्य विमल चांदेकर, स्मिता परचाके, वैशाली खंगारे, प्रतिभा खंगारे, अरुण खंगारे, नरेश कोडापे, ग्रामपंचायत कर्मचारी हिम्मत कुळसंगे, ऋषभ झिले, रोजगार सेवक रामचंद्र गेडाम, तलाठी चांदेकर, उपमुख्याध्यापक आत्राम सर, शिक्षक लुंगसे, जगताप पवार मॅडम, आशा वर्कर अर्चना टोळे, अंगणवाडी सेविका चंद्रकला परचाके, विजया मेश्राम, अर्चना खंगारे, अंगणवाडी मदतनीस गायत्री कुळसंगे, मंदा मेटकर, आरोग्य विभाग कांबळे, प्राची जळीत, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट अमित राऊत, प्रियंका वालदे, महिला ग्राम संघ अध्यक्ष जोशना सेडाम, बचत गट CRP सुगंधा तोडासे, गावातील प्रमोद नहारे, रजत चांदेकर, अरविंद कोडापे, मंगेश राऊत, विजू कोडापे, निलेश राऊत, प्रकाश श्रीराम, जिसरूजी कोडापे, गिरीधर कुळसंगे, शरद राऊत, सूर्यभान स्वायाम, प्रकाश खोंगरे, संजय आत्राम, पुरुषोत्तम घुगरे, नितीन वगारहांडे, कुंदन कोडापे, विशाल मडावी, मनोज मेटकर इत्यादी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर, यवतमाळ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी प्रथम अभिवादन करतो आणि मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो। आज 24 डिसेंबर 2024 आजचा दिवस हा पेसा दिवस म्हणून केंद्र सरकारने घोषित केला आहे। इथून पुढं हा 24 डिसेंबर हा दिवस पेसा दिवस म्हणून ज्या म्हणजे 5व्या अनुसूचीनुसार जे 10 राज्य आहेत त्या 10 राज्यामध्ये जिथे जिथे पेसा लागू आहे तिथे पेसा हा कार्यक्रम राबवण्यात येईल। आजच्या दिवशी 24 डिसेंबर 1996ला हा कायदा संसदेत पारित झाला। तेव्हाचे पंतप्रधान देवगौडा HD देवगौडा नावाचे पंतप्रधान होते। त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा पेसा कायदा पारित झाला। शोकांतिका अशी की गॅझेट म्हणजे राजपत्रकात असं म्हटलं होतं की हा कायदा तुरंत तत्काळ लागू करावा बा सर्व राज्यांवर। पण झालं असं की पेसा कायदा लागू झाल्यानंतर 24 वर्ष कुठल्याही राज्य सरकारनं हा कायदा लागू केला नाही। तिथून 2014 साली हा कायदा लागू झाला आपल्या महाराष्ट्रासारख्या 10 राज्यात हा कायदा लागू झाल्यानंतर पुरेपूर कायद्याची जी परिभाषा होती ते पुरेपूर सर्वांना माहिती नव्हती। आता कायदा निर्मित कसा झाला, का झाला, त्याच्यात एक राजकीय जो उद्देश होता। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।